बिग बॉस मराठीच्या घरात अभिनेत्री राजकारणी दीपाली सय्यद यांची एंट्री झाली आहे. हिरव्या साडीमध्ये एंट्री करत त्यांनी आपल्या दिलखेचक अदांनी सगळ्यांची मनं जिंकली आहेत. दीपाली सय्यद यांनी अभिनय क्षेत्रातून राजकारणात प्रवेश केला. त्यांच्या राजकीय प्रवेशापासून ते आडनावापर्यंत त्या कायमच चर्चेत राहिल्या आहेत. नाव दीपाली आणि आडनाव सय्यद हे कसं काय? आजवर यावर अनेकदा सोशल मीडियावर चर्चा झाल्या आहेत. तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत दीपाली सय्यद यांच्या आडनावामागची गोष्ट. सय्यद या आडनावाबाबत सांगताना दीपाली एकदा म्हणाल्या होत्या की एखाद्या मुलीचं लग्नानंतर आडनाव बदलतं. अगदी तसंच माझं आडनाव बदललंय. लग्नापूर्वी दीपाली भोसले असं नाव होतं, मात्र लग्नानंतर दीपाली सय्यद असं झालं. त्यांच्या पतीचं आडनाव त्यांच्या नावापुढे लागलं. दीपाली सय्यद यांचं लग्न 1998ला झालं आणि त्यांचा सध्या एक 22 वर्षाचा मुलगा असून तो सिडनीमध्ये शिक्षण घेतोय. दीपाली यांच्या सोफिया या नावाची देखील खूप चर्चा झाली. 2019ला दीपाली यांनी सोफिया जहांगीर सय्यद या नावानं होर्डिंग्स लावून प्रचार केला होता. सोफिया हे नाव त्यांच्या लग्नानंतर त्यांच्या पतीनं प्रेमानं ठेवलंय. तर मग दीपाली भोसले यांचं माहेरचं आडनाव आहे भोसले आणि त्यांचं सासरचं आडनाव आहे सय्यद. सोफिया सय्यद असं त्यांचं सासरचं खरं नाव आहे. तर मग दीपाली भोसले सय्यद यांना बिग बॉसच्या घरात पाहून तुम्हाला काय वाटलं? तुम्ही दीपाली सय्यद यांना पाठिंबा देणार का? त्यांची आजवरची चित्रपटांमधली कोणती भूमिका तुम्हाला खूप आवडली आहे हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा. आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.